वेलकम डिअर फ्रेंड्स इन माय इझी मॅथ चॅनल. इयत्ता 10वी मॅथ्स 2चं हे मुखपृष्ठ आणि ही अनुक्रमणिका यामध्ये 7 प्रकरणं एकूण आहेत. आज आपण पहिलं प्रकरण सिमिलॅरिटी म्हणजे समरूपतेला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर 1 सिमिलॅरिटी समरूपता. पहिला पॉइंट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हे आपण या प्रकरणामध्ये आधी बघूया. वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. याचा वापर करून आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढूया. त्यासाठी खालील दोन आकृत्या बघा. पहिल्या फिगरमध्ये इन ट्रायंगल ABC AD इज हाईट अँड BC इज बेस. दुसरी आकृती बघा, PS इज हाईट अँड QR इज बेस. आपण रेशो काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ BC इंटू AD अपॉन हाफ QR इंटू PS. वरचे हाफ आणि खालचे हाफ कॅन्सल होतील, मग काय शिल्लक राहील? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. म्हणजेच रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सची पहिली प्रॉपर्टी आपण बघितली. A1 अपॉन A2 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल 1 आणि एरिया ऑफ ट्रायंगल 2. A म्हणजे एरिया. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. पहिल्या ट्रायंगलचा पाया आणि उंची वर लिहायची, दुसऱ्या ट्रायंगलचा पाया आणि उंची खाली लिहायची. मग जर समजा B1ची व्हॅल्यू सारखी असेल तर हा B1 कॅन्सल होऊन जाईल आणि काय शिल्लक राहील इथे फक्त H1 अपॉन H2. म्हणजेच इथे दुसरी प्रॉपर्टी तयार होईल की H1 अपॉन H2 इफ B1 इज इक्वल टू B2. जेव्हा पाया समान असेल तेव्हा हाईट अपॉन हाईट. आणि जर समजा याच्यामध्ये हाईट इक्वल असेल तर हाईट कॅन्सल होईल. मग काय शिल्लक राहील? फक्त B1 अपॉन B2. B1 अपॉन B2 जेव्हा H1 इज इक्वल टू H2. म्हणजे पाया समान असेल तर उंची भागिले उंची, उंची समान असेल तर पाया भागिले पाया. असे 3 प्रॉपर्टीज तयार होतात. आणि जर समजा दोन्ही समान आहे, पाया पण समान आहे, पाया कॅन्सल होईल, हाईट पण समान आहे, हाईट इक्वल बेस इक्वल, दोन्ही जर सारखे असतील ते दोन्ही कॅन्सल होतील. मग इथे काय शिल्लक राहणार आहे? फक्त 1. म्हणजे A1 इज इक्वल टू A2. हा A2 इकडे येणार, म्हणजेच A1 इज इक्वल टू A2. पहिल्या ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. असे आपण हे 4 रेशोज, आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सचे 4 प्रॉपर्टीज आपण तयार केलेल्या आहेत. या व्हिडिओ पॉज करा आणि या 4 प्रॉपर्टीज तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करूया. 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पहिलं एक्झाम्पल बघा. दोन्ही पद्धतीने दिले, इंग्लिश आणि मराठी. ज्यांचे इंग्लिश त्यांनी इंग्रजी लिहा, मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठीतून लिहायचे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. त्रिकोणाचा बेस दिलाय आणि हाईट दिली, पाया आणि उंची. दुसऱ्या ट्रायंगलचा पण बेस आणि हाईट दिलेली, पाया आणि उंची दिली. तर आपल्याला फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आपला फॉर्म्युला आहे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. मग आता इथे बघा, पहिला जो ट्रायंगल आहे हा वरचा पहिला ट्रायंगल, त्याच्यासाठी आपल्याला बेस दिलाय 9 आणि त्याची हाईट दिली आहे 5. म्हणून आपण फॉर्म्युलामध्ये इथे त्याची व्हॅल्यूज टाकूया. बेस आणि हाईट 9 इंटू 5. आणि जो दुसरा ट्रायंगल आहे अनदर ट्रायंगल, बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसऱ्या त्रिकोणाचा बेस दिलाय 10 आणि त्याची हाईट दिलेली आहे 6. म्हणून आपण ती व्हॅल्यू इथे घालूया 10 इंटू 6. भाग जात असेल तर भाग देऊन टाकायचा. आता इथे बघा 5 आणि 10 भाग जाईल. 5 1 5, 5 जुने 10 आणि 9 आणि 6 3चा भाग जाईल.
3 त्रिक 9 आणि 3 जुने 6. मग काय राहिले ते बघा. वर A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. वरचा 3 1 3 आणि बे जुने 4. तर असे दुसरं उदाहरण बघा. इन द फिगर BC परपेंडिक्युलर AB, AD परपेंडिक्युलर AB, BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. मराठीमध्ये पण असंच दिलेलं आहे आपल्याला. BC ची किंमत 4, AD ची 8 आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपल्याला काढायचे, गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. आकृतीमध्ये बघा, इथे वरचा ट्रायंगल आहे ABC आणि हा खालचा ट्रायंगल आहे ADB. हा खालचा एक ट्रायंगल. तर काय काय दिले आपल्याला. BC ची व्हॅल्यू दिली 4. बघा इथे BC इथे 4. नंतर AD ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 8. इथे लिहूया AD ची व्हॅल्यू 8. ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये इथे ही हाईट आहे बरोबर आणि याचा बेस आहे AB. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये खालच्या ट्रायंगलमध्ये बेस AB आणि त्याची हाईट आहे AD. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे. बेस कॉमन असेल तर बेस इक्वल आहे, म्हणजेच आपला फॉर्म्युला येईल हाईट अपॉन हाईट, H1 अपॉन H2. मग वरच्या ABC ट्रायंगलची हाईट कोणती आहे BC, ती ते लिहूया BC. आणि ADB ट्रायंगलची हाईट आहे AD. त्याला इथे लिहायचंय AB कॉमन बेस. AB इज कॉमन बेस. बेस सारखा आहे, बेस इक्वल म्हणून हाईट अपॉन हाईट असं आपण घेतलेलं आहे. त्याची व्हॅल्यू बघा. BC ची व्हॅल्यू 4 आणि AD ची व्हॅल्यू 8. 4 अपॉन 8. तर इथे फक्त आपल्याला भाग द्यायचा आहे. चाराने भाग द्या. 4 1 4, 4 जुने 8 इज इक्वल टू 1 अपॉन 2. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1 अपॉन 2. पुढचं उदाहरण बघूया. तिसरं. इथे आकृती बघा. मराठीमध्ये प्रश्न दिलेला आहे. बाकीच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांनी इंग्रजी माध्यमाचं पुस्तकातून तुमचा प्रश्न लिहायचा. फार फरक नाहीये, फक्त इथं शेजारील आकृतीत म्हटलेलं तिथे ऍडजस्टंट फिगर म्हणूया. रेख PS परपेंडिक्युलर लंब रेख RQ, QT लंब PR. जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12 तर QT काढा. आता इथे बघा काय काय व्हॅल्यूज दिलेत आपण आकृतीमध्ये इथे घालूया. इथे परपेंडिक्युलरचं चिन्ह आहे. RQ दिलंय 6. बघा इथे आकृतीमध्ये RQ ची व्हॅल्यू 6. नंतर PS 6, ही PS आहे, इथे दिलंय 6. PR दिलेलं आहे आपल्याला 12. हा PR आपल्याला 12 दिलेला आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, QT शोधायचं आहे. QT आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या फॉर्म्युलाचा वापर करणार आहोत. हाफ 1/2 पाया गुणिले उंची. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. प्रथम आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेऊया. हा बघा इथे ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR मध्ये जर आपण हा त्याचा बेस घेतला, RQ बेस घेतला, तर ही त्याची हाईट होईल ट्रायंगलची. या ट्रायंगलची ही काय होईल हाईट. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ. तर बेस म्हणजे आपण RQ घेतोय, बेस RQ आणि त्याची हाईट घेतोय आपण PS. हाईट त्याची PS इज इक्वल टू त्याच्या व्हॅल्यूज घालूया. हाफ RQ ची व्हॅल्यू 6 आहे आणि PS ची व्हॅल्यू 6 आहे. या दोनने एका 6ला भाग द्या. बे क बे बेत्रिक 6 म्हणजे 6 गुणिले 3, 3 सक 18. म्हणून आपल्याला ह्याचा एरिया जो आहे तो एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18. तो आपल्याला 18 मिळालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच ट्रायंगलचा एरिया आपण दुसऱ्या पद्धतीने देखील काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, बघा आकृतीमध्ये बघा इथे PQR ट्रायंगलचा जर मगाशी आपण RQ बेस घेतला होता, आता आपण PR बेस घेऊया. जर या PQR ट्रायंगलचा PR बेस घेतला तर या बेसवर QT ही हाईट आहे, म्हणून PR इंटू QT असं आपण बेस आणि हाईट घेऊया. म्हणून हाफ इंटू PR इंटू QT. QT घेतलेला आहे आपण इथे QT. तर हा एरिया ऑफ ट्रायंगल काढलाय आपण. PQRचा एरिया किती काढलाय 18. तो इथे घालूया 18.
इज इक्वल टू हाफ इंटू पी आरची व्हॅल्यू किती आहे 12 इंटू क्यूटी. क्यूटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दोनाने इथे भाग देऊया. बे एक बे बेसक 12. आता हे जे 6 आहेत हे 6 इकडे डिवाइड होतील. 18च्या बाजूला त्यांना डिवाइड होतील. म्हणून इथे बघा अजून एक स्टेप आपण वाढूया. 18 इज इक्वल टू 6 इंटू क्यूटी. 6 इंटू क्यूटी. इथे 6 गुणिलेत हे 6 इकडे भागिले होतील इकडे येताना. म्हणून 18/6 इज इक्वल टू क्यूटी. तर भाग द्या 6 ने 18ला. 6 एके 6 6 त्रिक 18 म्हणजे क्यूटी इज इक्वल टू 3. देअरफॉर क्यूटी इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. एक्झाम्पल नंबर 4. ही आकृती दिलेली प्रश्नामध्ये. आकृतीमध्ये एपी लंब बीसी, एडी समांतर बीसी, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी काढा. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे तर एपी हा बीसी ला परपेंडिक्युलर आहे. नंतर एडी पॅरलल बीसी, ही एडी आणि बीसी या दोन लाईन पॅरलल आहे म्हणजे समांतर रेषा आहेत. आणि आपल्याला दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. मग आता बघा एरिया ऑफ इथे ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसीचा बेस पाया, बेस म्हणूया म्हणजेच पाया, पाया आहे बीसी बरोबर. आणि त्याची उंची आहे, उंची बघा एबीसी ट्रायंगलची उंची आपण काय घेऊया एपी, त्याची उंची एपी. दुसरा ट्रायंगल कोणता दिला आपल्याला बीसीडी. मग ट्रायंगल बीसीडीचा पाया बघा आकृतीमध्ये बीसीडी, त्याचा पाया पण काय येणार आहे बीसी आणि त्याची उंची बघा बीसीडी ट्रायंगलची उंची पण किती येणार आहे काय येणार आहे एपी. कारण ही समांतर रेषा दोन्ही रेषा समांतर आहे आणि समांतर रेषेतलं अंतर कधी बदलतं का नाही. जेवढं अंतर इथे असेल ना एपीचं तेवढं अंतर सेम दोन्ही याच्यातलं सारखं अंतर जे आहे ते सारखं असणार आहे. म्हणून त्याची उंची सुद्धा काय असणार आहे एपी. मग आता बघा हे दोन्ही त्रिकोणांचा पाया सारखा आहे आणि उंची पण सारखी आहे म्हणजेच त्यांचा एरिया कसा असेल सारखा असेल. म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. जर दोन ट्रायंगल सारखे असतील त्याचा रेशो काढूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन आता हा ट्रायंगल इकडे आला एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू आता इकडे काय राहणार आहे शिल्लक 1 म्हणजे 1:1 एकास एक 1:1 रेशो त्यांचा आपल्याला मिळणार आहे. थँक्यू फ्रेंड्स. ज्यांनी अद्यापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा. मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.